पशुसेवा माणसाचं किंवा बाकीचं वेगळं, पण जनावरांचं आम्ही गेलं का ओळख गेला काय झाले काय नाही, त्यातच आम्हाला समाधान मिळतं. आज ह्यांच्यामुळे आम्हाला बरंच काय मिळालं. जर इथं म्हणलं नाही गेलो तर आधी तो टेन्शन मध्ये असतो. त्यांना आपली अडचण सांगून चालत नाही, तो अडचणीत असतो. आधी त्याची अडचण सॉल्व्ह करायची, बाकी आपलं फॅमिली म्हणा बाकीच्या गोष्टी करायच्या. आधी शेतकरी खुश तर आपण खुश. आज जेवढं आज काय मिळलं किंवा धन संपत्ती इज्जत मान पान सगळ्या शेतकऱ्यांमुळे आपल्याला मिळेल. आपण फक्त जे करताय ते वर नाही. पशुसेवा ही. नमस्कार मित्रांनो, आज आपल्याकडे कोळेकर डॉक्टर आले खास सुंदरीला भेटण्यासाठी. कारण प्रत्येक जनावरांमध्ये काही ना काही कमतरता असते, तर ती कमतरता काय आहे हे शोधण्यासाठी आपण डॉक्टरांना बोलवलं होतं आणि ते पण सुंदरीला भेटण्यासाठी खास आले होते. तर आज त्यांचं मत काय सुंदरीबद्दल ते आपण जाणून घेणार आहे. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. कसं वाटलं तुम्हाला? एकदम भारी वाटलं. सुंदरीला भेटायचं कारण एकच की बाबा आता सगळेजण म्हणतील बाबा सुंदरीला असं आहे तसं आहे, पण हाईट मोस्ट इम्पॉर्टंट. कारण आता सगळं तिला पण आईचं दूध कमी झाल्यामुळं तिची चमक गेलेली. त्या चमकसाठी आता मी तुम्हाला गोळ्या औषध देतोय. कदम गाडीतल्या गोळ्या घ्या. आणि तिला हाईट वाढीसाठी तिला आता टोटल गोळ्या देतोय मी. गोळ्या द्या, हाईट वाढली का बरोबर बघा. आता पुढच्या महिन्यात पावसाळा चालू आहे, त्यावेळेस तिला ती गोळ्यावर कंटिन्यू राहिल्यामुळे हिटवर प्रॉपरली हिटवर येईल. हिटवर आल्या तिला कन्स्युम जाते ज्युपिटर म्हणा किंवा 6 स्टार सिमेंट तिला कन्स्युम करू आपण. तिथून हिची जात वाढ किंवा हिचा वंशावळ वाढवू आपण. बरोबर. बऱ्याच शेतकऱ्याचे मला पण इंस्टाला मेसेज येतात की बाबा आता सध्याला जर आपली एचएफ ची गाय असेल, पहिलं ब्रीड आपण आहे म्हणजे गोट्यामध्ये, तर त्या एचएफच्या गायला सगळ्यात बेस्ट आता सध्याला कुठलं सिमन आहे? आता सध्या बेस्ट सर कसं आहे आपल्या वातावरणावर डिपेंड राहतं. आता सध्या हिट आहे. आता गायीवर किंवा तिच्या आईवर राहते. आई जर चांगली जातीतलं असेल तर अक्षयदीप म्हणा, डेन्मार्क, WWS चांगले जाते. आता माझ्या इथले जर काही चांगल्या टक्केवारीतलं असेल तर वातावरण बघून तिला 100% 6 ज्युपिटर म्हणा, अक्षयदीप म्हणा. आपल्याकडे डेन्मार्क भरपूर चालतं 5000 कारण डेन्मार्क म्हणजे हवेला आपले मॅच होतं परत आजारी पडून. माणसा इम्युनिटी पॉवर कसं असतं, हवेला मॅच झालं तर ती कालवड चांगलं जातीनं आपल्या टिकून राहतं. जवळ 16 ते 17 लिटर दूध देतं ती कालवड एका टायमिंगला. तेपर्यंत 7वा-8वा महिना जर लागला तर 10 लिटरवर गाई येते एका टायमिंगवर. त्याचं दूध द्यायची स्टॅमिना भरपूर आहे. तुम्हाला आताच वेटनरी ऑफ द इयरचा रिवॉर्ड मिळालेला आहे, अवॉर्ड मिळालाय. त्याच्यासाठी तुम्ही मुंबईला गेला होता. काय एक्सपिरियन्स? पहिली गोष्ट, ताज हॉटेलला माझं चहा प्यायचं स्वप्न होतं. बरेचसे दिवस झाले माझं चहा प्यायचं स्वप्न, पण नशिबाने किंवा आपलं काम करता करता ती आपल्याला संधी मिळाली की आपण त्याचं जेवण करून अवॉर्ड घेतलं. ह्याच्या व्यतिरिक्त खूप मोठा आनंद झालेला आहे. मुंबई फिरून आला असतो? हो, मुंबई काहीच कामानिमित्त मुंबई फिरून आलेला आहे. बेस्ट वाटलं. आता तुमचं रेग्युलर रुटीन कसं चालू असतं? आणि तुम्ही तुमच्या इन्स्टाला दिसतं की तुम्ही रात्रीच्या पण व्हिजिट करता, मग तुमचं शेड्यूल कसं असतं तेवढं सांगा. शेड्यूल सर माझं शेतकऱ्यावर डिपेंड आहे. माझं शेड्यूल म्हणून कसलंही नाही. मला आता जरी फोन आला अर्जंट आपले की चालू, आता मी उठून त्या गाईकडे जाऊ शकतो. कसं आहे, शेतकरी आधीच डिप्रेशन मध्ये असतो. एखादा फोन काय करतो शेतकरी आपल्याला, गाई त्याची आजारी असते. आपण जर येतो म्हणलं नाही गेलो तर आधी तो टेन्शन मध्ये असतो. त्यांना आपली अडचण सांगून चालत नाही, तो अडचणीत असतो. आधी त्याची अडचण सॉल्व्ह करायची, बाकी आपलं फॅमिली म्हणा बाकीच्या गोष्टी करायच्या. आधी शेतकरी खुश तर आपण खुश. आज जेवढं आज काय मिळलं किंवा धन संपत्ती इज्जत मान पान सगळ्या शेतकऱ्यांमुळे आपल्याला मिळेल. आपण फक्त जे करताय ते वर नाही. पशुसेवा ही ईश्वर सेवा. आता तुम्ही पंढरपूरचे आहे प्रॉपर, तर कुठल्या कुठल्या एरियामध्ये तुमच्या प्रॉपर पंढरपुरातून माझं प्रॉपरली गाव, पण मी माझ्या गावात एक व्हिजिट नसतं माझं. सोनकी म्हणून गाव, माझ्या आसपासचे गाव खरेडी, उंबरगाव, भावाळी, काशीगाव, टाकळी ह्या गावात माझे भरपूर कॉल आहेत. तिकडे तुम्ही जात? हो, कंटिन्यू माझे तिकडेच असते. रात्रीचा कधीचा एक कॉल आला? आता ठिकाणी एक मुलगा तर सोडून आले काम करायचं इकडे यायची म्हणून. तुम्ही पोरांना ट्रेनिंग देऊन पोरं पण तुमच्या अंडर तयार करताय, तर आतापर्यंत किती तयार झालेत आणि आता सध्या किती चालू आहे? आता कसं आहे, मुलं बघा माझ्याकडे 7 ट्रेनिंग झाली पूर्ण कम्प्लीट आहे. रोजचे ते नाही म्हणलं तर एक 10-15 कॉल करते. आता माझ्यापासून एक आहे तो इंदापूरचा आहे, एक अहमदनगरचा आहे, एक कोल्हापूरचा आहे. आता सध्या 5 आहे. माझे 60 दिवसात मी 5 मुलं टीम करतो. जास्त का घेत नाही, आपली तळमळ होती ती बी व्यवस्थित सेवा भेटत नाही. आपल्या घरी फार्मवर आपण नेऊन स्वतः शिकवतो, त्यामुळे अडचण नाही. 7 दिवसात आणि त्यांचं माझं वय मिळतो जुळतंय, त्यामुळे सगळ्या गोष्टी मित्राकडे ट्रेनिंग होऊन जाते. काय अडचण नाही. असं हीच फील्ड का निवडली तुम्ही? हीच फील्ड का निवडली सर, कसं आहे आता आपल्या बाकीच्या गोष्टीतनं शेतकऱ्याला आपली सेवा मिळते. आपल्या गाव धरून राहतोय आपण आणि नाव एक डॉक्टर नाव पुढे लावणं मी एवढी गोष्ट नॉट अ जॉब.
बरोबर. त्यामुळे आपलं गाव धरून राहतोय महत्वाचं. आपलं आई बाहेर आपल्याला जाण्याची गरज नाही. आणि पशुसेवा माणसाचं किंवा बाकीचं वेगळं, पण जनावरांचं आम्ही गेलं तर ओळखू गेला काय झाले काय नाही, त्यातच आम्हाला समाधान मिळतं. आज ह्यांच्यामुळे आम्हाला बरंच काय मिळालं. आता मे महिना चालू झालाय, तर ह्या 10-15 दिवसामध्ये जास्तीत जास्त ट्रीटमेंट कुठल्या आजारावर तुमची चालू आहे? आता जास्त काय होतंय ह्या ट्रीटमेंट, आता मुरगाचं प्रमाण वाढलं. मुरगाच काय करते लोक, घेतलं का डायरेक्ट टाकते ती गाईच्या कुंडीत. तसं नाही करायचं. गाई सकाळी काढल्या संध्याकाळी टाकायचं, संध्याकाळी काढलेलं सकाळी टाकायचं. ह्यानं काय होतं, उष्णता जी आहे त्या मुरगासाठी ती कमी होती आणि गाई अपचन होतं. नाहीतर अपचन नाही झालं का गाईचं शेण पातळ येणं किंवा भरपूर असं मागे अपचन झालं दुधाला कमी. त्यामुळे आम्ही आता सध्या चालवली एकच आमचं डायरिया. शेण लय पातळ भरपूर प्रमाणात आलं, दुधाला कमी येते. त्याचं कारण काय हेच की आपली जी वैरण आहे ती गार ठेवा, शेवटी थंड ठेवा. जरी मुरगास ठीक आहे ना आज काढला तरी संध्याकाळी द्या, 6 तासानं तिला टाका. लगेच टाकलं का अपचन होतं, पोटात आग पडते. त्यामुळे सगळ्या गोष्टी डायजेस्ट सिस्टम होऊन जाते. गोट्यामध्ये आता गाय उलटण्याचं प्रमाण जास्त आहे. गाय उलटण्याची प्रॉपरली गाई आल्यानंतर तिची पहिले हिट कधी टोटल गाय कन्सिवन करायची 60व्या दिवशी आल्यानंतर पहिली हिट वर येते तिला आयु करायची, म्हणजे ती कोटा धुवून घ्यायचा. नेक्स्ट हिटला प्रॉपरली शेतकऱ्यांना ज्यावेळेस फोन करेल त्या शेतकऱ्याला विचार, बाबा कधी हिटवर आली. तो जर मला सकाळी आला तर दुसऱ्या दिवशी सकाळ 6 वाजता जाईल किंवा 8 वाजता आपल्याला जसं मॅन्युअल 8-9च्या आसपास कन्सिवन करून गायला धुवून हे करायचं, गार ठेवायची, कंटिन्यू मेंटेन ठेवायची. काही अडचण येत नाही. एवढा महिना तरी मे महिना टाळलाच पाहिजे गाई बांधल्या, नाही तर गाय रिपीट येते. तर मित्रांनो, कशी वाटली मुलाखत? आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन मुलाखती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा. इन्स्टा आयडी आहे अजित कदम 195. कोळेकर डॉक्टरांचा पण आयडी मी मेन्शन करून देईल, त्यांच्याही आयडीला फॉलो करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान. हा व्हिडिओ इथे संपवतो.